तुम्ही पुस्तक लिहिलंय यातलं हे जे गाणं आहे ते गाण्याचे अनुभव, त्या काळातलं ते गाणं करताना आलेले तुम्हाला अनुभव आणि आत्ता ते एवढ्या वर्षानंतर ते कसं वाटतंय त्यावेळेला त्याच्या प्रतिक्रिया, त्यावेळेला ती त्या गाण्याच्या निमित्ताने काही माणसं भेटली, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, ह्याच्यावर तुम्ही काहीतरी लिहा. तो दिवाळी अंकातनं तो जर प्रसिद्ध झाला तर त्याला जास्त हे, जसं माधव यांचं श्यामची आहे, त्यांना भेटल्यानंतर त्या ज्या सगळ्या जुन्या आठवणी भेटल्या. स्पेसिफिकली वेबसाईट्स बद्दल विचारत होतो, कारण तिथे फीडबॅकची जी प्रक्रिया आहे त्याबद्दल हे लोक दोघं काही सांगू शकतील का? मगाशी तुम्ही एक फार महत्वाचा मुद्दा बोलला आणि त्याच्याशी लिंक धरून मी सांगू इच्छितो. कोठाळांनी सांगितलं की वाचक वर्ग तयार करावा लागतो तुम्हाला, की लेखक म्हणून आपल्याकडे फार ती गोष्ट कमी पडते त्याच्यामध्ये. तर हे वाचक वर्ग तयार करण्यासाठी मायबोली.com म्हणा किंवा ICICI.com, अनुभव.com हे एक फार प्रभावी साधन आहे तुम्हाला, की जिथे तुम्ही लिहून हळूहळू तुम्हाला काय, कुठला तुमचा वाचक वर्ग आहे, त्यांना काय आवडतं आहे, त्यांना काय दिलं तर त्यांना ते रुचेल, हे तुम्ही करू शकता. कारण तुम्हाला कधीही पुस्तक कुठलंही पब्लिश करायचं असेल तरी शेवटी तुम्हाला तो वाचक वर्ग असावा लागतो. आणि जर का तुमचा अगोदरच वाचक वर्ग तयार झाला असेल आणि जेव्हा जर का तुम्ही प्रकाशित केलं तर त्या प्रकाशकाकडनं तुम्हाला जास्त चांगला रिस्पॉन्स मिळण्याची शक्यता आहे. तर ती जी गॅप आहे की वाचक वर्ग तयार करण्याची, ती गॅप मायबोलीसारखी संस्था भरून काढतात. दुसरा एक भाग आहे की जो आपण कदाचित थोडा खोलात जाऊन विचार करूया. ग्रंथाली लतिका आणि अनिलजी दोन्ही सांगितल्याप्रमाणे की एक संस्करण करावं लागतं आणि त्याच्याबद्दल प्रश्नच नाही, म्हणजे ते कष्टाचं काम आहे, सगळं ठीक आहे. पण त्या लेव्हलला जायचं किंवा प्रत्येकाला असं वाटत नाही की मी अजून तोपर्यंत पोहोचलोय की नाही. म्हणजे 10% लोक असे असतील की जे लिहिल्या त्यांचं पुस्तक पब्लिश होईल आणि सगळे लोक एकदम म्हणतील वा काय लिहिलं म्हणून. पण उरलेले 90% असतात ते अजून त्यांना माहीत पण नसतं काय होईल, आपलं आवडतंय नाही आवडतं, का आज मला वाटलं म्हणून मला व्यक्त व्हायचंय, अशी त्यांची ती भूमिका असते. अशा लोकांचं काय, तर अशा लोकांना ज्या शाळेतनं जायला पाहिजे की बाबा तुम्हाला पब्लिश करून बघा. कारण तुम्ही जर का मासिकात लिहिलं तर मासिकातनं इव्हन पब्लिश होऊन त्याच्यावरनं तुम्हाला जे केव्हा 1 महिन्यानंतर पब्लिश होणार, त्याच्यानंतर तुम्हाला कोणीतरी पत्र लिहून किंवा ईमेलनी पाठवणार, त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. आणि वेबसाईटवरनं तुम्हाला हा तातडीनं तुम्हाला जो पीअर फीडबॅक आहे किंवा काय हा लगेच मिळू शकतो. अर्थात तो कधी कधी खूपच क्लेशदायी असू शकतो, काही लोकांना वाटू शकतो, पण तो एक भाग आहे तुमच्या ह्याचा. म्हणजे तुम्हाला खरं काय तुमचं लिहिणं आहे हे मला लगेच कळतं, असं मला वाटतं. मला वाटतं नंदन जास्त सांगू शकेल त्याच्या अनुभवावरनं. मला असं वाटतं की लमाल हा एक छोट्या प्रमाणावरती केला जाणारा उपक्रम आहे. ग्रंथालय किंवा मॅजेस्टिक ही या म्हणजे प्रस्थापित संस्था आहे. त्या दोघातली दरी सांधायची कशी, किंवा या ज्याला स्केलेबिलिटी म्हणतात की या लहान उपक्रमाला स्वरूप मोठं कसं द्यायचं, तर त्यात आम्ही मला वाटतं संकेतस्थळ किंवा मायबोली किंवा ICICI साठी संकेतस्थळ उपयोगी ठरू शकतात. एक 2 प्रकारे, एक मायबोली होती म्हटल्याप्रमाणे थोडंफार क्राऊड सोर्सिंग सारखं म्हणता येईल की तुम्ही लेख लिहिता, 50-1,000 वाचक आहेत, ते त्यांच्या प्रतिक्रिया देतात आणि तुम्हाला त्यातनं बऱ्या वाईट अशा अनेक गोष्टी करतात. पण हा क्वांटिटेटिव्ह मुद्दा झाला. आपण क्वालिटीप्रमाणे असं करता येणं शक्य आहे की काही लोकांनी पुढाकार घेऊन येणारं लेखन पारखून त्याच्यावरती त्यांच्या दृष्टीने जे संस्कार करणं आवश्यक आहे किंवा काही ज्या त्रुटी आहेत त्या दाखवता आल्या तर लेखकाला तो एक वेगळा आधार मिळू शकेल. आणि ही जी गॅप किंवा ही जी दरी सांधायची आहे की स्थानिक हौशी लेखक ते पुस्तकं प्रकाशित करून घेणारे लेखक, त्यात आम्ही असं मार्गदर्शन फार मोलाचं करू शकेल. आणि मला वाटतं नमन ची जी कल्पना आहे की लमालचंच मोठं स्वरूप उत्तर अमेरिकेतलं, तर त्यात जर असा ग्रुप किंवा त्यात जर असे 4-5 किंवा 8-10 लोकांचा जर संपादक म्हणणं जरा चुकीचं होईल, पण असा एखादा जर साक्षेपी लोकांचा ग्रुप तयार झाला आणि जर ते त्यांना मार्गदर्शन करू शकले तर त्याने बराच फरक पडेल. आणि परत यामध्ये अनेक मतभिन्नता असू शकेल, पेंडे मतभिन्न म्हणतात तसं, पण मला वाटतं की त्यांच्याकडे येणारं जे इनपुट असेल ते नक्कीच उपयोगी पडेल. कारण या लोकांनी 15 वर्ष 20 वर्ष लेखन वाचलेले लोकांचं, त्यामुळे सत्व काय आणि
जी मुख्य विभागणी असते त्यात ते नक्कीच उपयोगी ठरू शकते. थोडंसं बोलू का मी? मला एक डोक्यामध्ये कल्पना सुचली होती म्हणून मला असं वाटलं होतं की आपल्या या सगळ्या चर्चेमधनं एक होतं आहे की आपण कुठेतरी ना दर्जा म्हणजे असं काहीतरी आपल्या डोक्यामध्ये आहे आणि तिथपर्यंत पोचल्याशिवाय तो दर्जा नाही असं कुठेतरी ठरलेलं आहे. आणि या बाबतीमध्ये इंग्रजी साहित्यामध्ये किंवा इतर साहित्यामध्ये जेवढे प्रयोग होत असतात ना तेवढे आपण करत नाही. म्हणजे एक पुस्तक झालं किंवा एका प्रकाशक संस्थेमधनं पुढे गेलं तरच ते साहित्य आणि तरच मला बरं वाटणार. कारण माझा एक मित्र आहे, तो भयंकर टाइमपास नुसते जोक टाकतो. त्याला जोक करायला आवडतात, विनोद टाकायला आवडतात, त्याला कुठेही असं त्याचं संस्करण करून नको आहे, पण त्याला भरपूर लोक त्याला वाचक वर्ग आहेत आणि त्याला तेवढंच आवडतं. आणि उद्या जर का त्यांनी त्याचं पुस्तक पब्लिश केलं तर कदाचित त्या लोकांना ते आवडेल सुद्धा. तर असं जर का काहीतरी वेगळं करणारा कोणीतरी असेल की ज्याला पुस्तक जर का एक ठराविक फॉर्ममधलं करायचं नाहीये, नवीन फॉर्म तयार करायचे आहेत, तर असे फॉर्म जर का यायचे असतील तर आपण कायम असंच या याच्यातनं गेलं पाहिजे, असं करून चालणार नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की एक फ्रेमवर्क आपल्याला अशी करता येईल की ज्यांना लिहायचं आहे ना त्यांनी स्वतःच्या ब्लॉगवरती लिहायला सुरुवात करा आधी. आणि त्या ब्लॉगवरती तुम्हाला कळेल की तुमचं काय आवडतंय काय नाही, मुख्यमंत्री तुम्हाला सातत्याने लिहिता येतंय का. त्याच्यानंतर तुम्ही मायबोली, IC अक्षरे, मनोगत सारख्या वेबसाईटवरती लिहायला लागा, त्यातनं तुम्हाला लक्षात येईल की इतर लोक काय म्हणतात. आणि मग हळूहळू तुम्हाला त्याच्यातनं लक्षात यायला लागल्यानंतर मग तुम्ही ठरवा की तुम्हाला पुस्तक काढायचं आहे, तुम्हाला वर्तमानपत्रात लिहायचं आहे, मग तुम्ही ते इतर माध्यमं वापरा, इतर फॉर्म वापरा आणि मग त्या फॉर्ममध्ये तुम्ही लिहायला शकून आणि मग नंतर मग ग्रंथालय म्हणा किंवा मॅजेस्टिक या संस्थांना तुम्ही मदत करा. कारण असं पण होईल असं मला वाटतंय भविष्यामध्ये की त्यांनी अजून त्यांच्या डोक्यात आलेले नसतील असे फॉर्मची सुद्धा पुस्तकं येणार आहेत. आणि आत्ता ते फॉर्म आत्ता ते ठरवू शकत नाहीयेत. कोण ठरवणार आहे तो फॉर्म चालणार आहे की नाही, तर वाचक वर्ग. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे प्रत्येक लेखकासाठी की मी म्हणेन येणं प्रकारे येणं तुम्हाला तुमचा वाचक वर्ग कसा वाढवता येईल हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक चांगले मुद्दे आलेले आहेत, आपल्याला वेळाभावी पुढे जावं लागणार आहे. तर त्याच्यामुळे मी या मुद्द्यांबद्दल काही गोष्टी सांगू इच्छितो की ब्लॉग्स अतिशय महत्त्वाचे आहेत, युनिकोडमध्ये जाता येणं महत्त्वाचं आहे, पण बऱ्याच लोकांना ते स्वतःला करता येईलच नाही सांगता नाही. आणि त्याच्याकरता जर फ्रेमवर्क उपलब्ध असेल तर मग त्या लोकांना मदत होऊ शकते. आणि आम्ही लमालमध्ये ते करून दिलंय, नमनमध्ये पण ते करून देऊ शकतो. त्याच्यामुळे अमेरिकेत उर्वरित ठिकाणी जर असे काही ग्रुप्स असतील आणि त्यांना आमच्याशी संधान साधून तिथे वेगवेगळे ग्रुप सेटअप करायचे असतील तसं करू शकतो. एक सिंगल छत्र पण आपण निर्माण करू शकतो. आणि अनेक मुद्दे जे पुढे आले त्या सगळ्यांबद्दल काही आता बोलता येणार नाही आहे. त्यामुळे आपण अजून एखादा प्रश्न जर असेल कोणाकडनं तर तो घेऊया आणि त्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाकडे वळू. तिथे एक होता आणि उत्तर कृपया सध्या शेवटात ठेवा, नंतर आपण डिस्कशन कंटिन्यू करू शकतो. अजून 2 दिवस आहेत आपल्याकडे. धन्यवाद. प्रथम एक म्हणजे हा प्रोग्राम केल्याबद्दल तुमचे आभार. ही आयडिया चांगली आहे आणि तुम्ही चौघांनी जे सांगितलं, स्पेशली ललिताताईंनी जे सांगितलं, दॅट वॉज व्हेरी अप्रिशिएटेड. माझा स्वतःचा अनुभव सांगतो आणि आता अनिलने जो सल्ला दिला तो पाळू की माझं नुकतंच एक पुस्तक प्रसिद्ध झालं. हे मी सांगितलं नसतं पण त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रसिद्धी स्वतः केली पाहिजे. काही नाही, गुड जॉब. त्यात चूकही काही नाहीये. पण ते करताना आलेला 1-2 अनुभव सांगतो. आणि हा आशिष जे म्हटला तो थोडासा मुद्दा मला वाटतं मला लक्षात आलाय, परंतु कदाचित मे बी आय मिस की पुस्तक हा एक वेगळाच अनुभव असतो. आपण बसतो, वाचतो, त्याची काहीतरी एक वेगळं फॉर्म आपण असं म्हणतो. त्या निमित्ताने तुम्ही जर वेबवरती लिहिलं आणि मायबोलीचे आणि IC अक्षरेचे खरोखर आभार की त्यांनी एक वेगळा फोरम निर्माण केला. तर मला वाटतं लाख लोक मायबोलीला आहेत आणि इट्स अ लॉट ऑफ पीपल आर स्टार्टिंग टू राईट विच दे वुड हॅव नेव्हर थॉट ऑफ डुईंग. कारण सगळ्याच लोकांना काही अखंड स्रोत नसतो लिहिण्याचा. कधी कधी काहीतरी छान सुचतं पण त्याचं काय करणार, पूर्वी काहीच त्याला माध्यम होतं. समजा आयुष्यात एक चांगला विचार सुचला तर त्याचं काय करणार, पण तो तुम्ही आता वेबसाईटवरती टाकू शकताय. गंमत अशी होती की तिथे जो फीडबॅक येतो किंवा त्याची जी वेगळीच इकोसिस्टम तयार झालेली असते की म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक चटकदार पटकन काहीतरी कॅची असं अपेक्षित असतं. आणि म्हणून मग वैचारिक म्हणा किंवा तुम्ही थोडं वेगळ्या धर्तीचं लिहिलं तर त्याला कदाचित तुम्हाला काही रिस्पॉन्स येत नाही. आणि मग दॅट ऑल्सो कॅन बी डिस्करेजिंग. यू कॅन सी की मी लिहिलं त्याला काही कोणी बघितलं पण नाही आहे आणि आय डोंट नो. कारण एकाच दिवशी 500 कविता आलेल्या आहेत मायबोलीवरती आणि 200-300 लेख आलेले, त्यात कोणाला कळणारच नाही माझा लेख आलाय की नाही. दॅट कॅन बी व्हेरी डिस्करेजिंग टू अ रायटर. मी लिहिलंय, मी ओरडतोय आणि त्याला थोडी ऐकायला कोणाला वेळ नाही. सो दॅट इज समथिंग दॅट वी हॅव टू लर्न. आणि आय थिंक दॅट माइट बी समथिंग यू आर लुकिंग फॉर. बट स्टील दोज मीडियम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सर्व नंतर विचारूया.
एक विचारायचं होतं. उत्तराप्रमाणेच प्रश्न पण थोडं थोडक्यात भारताबाहेरच्या लोकांनी लिहिलेलं आणि उत्तम चांगल्या तुमच्या दृष्टीने चांगलं साहित्य मूल्य असणारं अशा पुस्तकाचं तुम्ही उदाहरण देऊ शकता का, जेणेकरून आम्हाला मगाशच्या माझ्या बोलण्यामध्ये मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली होती. एक राशाचं दिलं होतं. खरं तर ते पुस्तक आमचं नाहीच आहे, म्हणजे मी काही इथे ग्रंथालयाची जाहिरात करत नाही. आणि दुसरं पुस्तक जे आता मी सांगितलं होतं ते सोन्याच्या दुराचे ठसके. हां नाही मलाही माहिती. तर हे जे पुस्तक आहे याच्यामधून तुम्ही साधारणपणे बोध घेऊ शकता की कुठल्या वेगळ्या पद्धतीने पुस्तकं लिहिली जातात. आणि मला नाही वाटत की दरवेळेला वाङ्मयीन गुणवत्ता ध्यानात वाढलेली असली पाहिजे किंवा ती असलीच पाहिजे. किंबहुना साधं सोपं वाचक वेधकता असलेलं तत्व पाहिजे. सतत बुद्धिवादाचा आग्रह आता ग्लोबलायझेशनच्या युगात आपण धरू शकत नाही. आम्ही तर 50 ते 60 पुस्तकं केली याविषयी. हे सरळ साधं सोपं असं लिखाणच आम्हाला अपेक्षित आहे. कारण फार काही त्याच्यात म्हणजे काय म्हणतात अलंकारिक पाहिजे असं हे पाहिजे असं काही आता नाही आहे. सरळ आपल्या अवतीभोवती जे काही घडत आहे ते आम्हाला पाहिजे. आपण जी व्यक्ती उदाहरणार्थ आपण दळवींकडे जाऊया की दळवींच्या जी काही कथा कादंबऱ्या सगळ्या आहेत त्यातली पात्र तुम्हाला कुठे ना कुठेतरी दिसत असतात. तो वेडा आहे तो कोकणात दिसतोच. तो बाजाराची जी नायिका आहे ती टिळक ब्रिजवर राहणारी बाई होती. ती टिळक ब्रिजवर बघितलेली आहे. पारुजी होती ती टिळक ब्रिजवर तिथे कायम बसलेली असायची. तिथेच ती हे तर ही जी पात्र आहेत ती तुमच्या अवतीभोवती आहेत सगळी. तर ती असं आमची कलाकार मंडळी सुद्धा ती काही पात्र त्यातली उचलतात ऍक्टिंगच्या ह्याच्यात. ती निवडली जातात, ती पाहिली जातात. निरीक्षण आमच्याकडे एक फार सुंदर अनंताश्रम नावाचं हॉटेल होतं गिरगावात. त्याचा तो मालक होता. त्याला नाटकाची आवड, सिनेमाची आवड, कांचन म्हणून त्याला सगळं लिखाणाची आवड, सगळं साहित्याची सर्वांची आवड. त्यांनी बरोबर दळवीन त्याला उचलला आणि तिथे आणलं एका कथेत म्हणा किंवा. तर ही जी आजूबाजूला असणारीच माणसं आपल्याला देत असतात सगळं. लिखाणाला काही तसं हे नाही की तुम्ही ह्याला न्याहाळताय त्याच्या लकबी ज्या काय आहेत त्या तुम्ही घेताय त्याच्या बोलण्याच्या. तर त्या ह्या सगळ्या तुमच्या लिखाणात आलं की ती कथा कादंबरी ते घडत असतो तो लेख. त्यामुळे तुम्ही तसं काही समजू नका की काहीतरी अलंकारिक पाहिजे किंवा एखादं उपयुक्त पुस्तकही आम्हाला पाहिजे. उदाहरणार्थ एखादा अमेरिकेत नवीन मुलगा जर येत असेल तर त्याला काय काय अडचणी येऊ शकतात तर त्याच्यावरचं पुस्तक सुद्धा आज आम्हाला पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या विषयांवर जी पुस्तकं आहेत तर ती आम्ही प्रकाशित करताना ते फक्त पाहतो आणि त्याचे बदल आहेत ते तुमच्या आणि आमच्या संगनमतानेच चालतात. आता ते मगाशी कोणीतरी म्हणाले की संस्कार करणारे तेही प्रकाशक आता फार थोडे राहिलेले आहेत. हेही मला कबूल केलं पाहिजे. काही 4-5च असतील, बाकीचे ते धड छाप काय येईल ते छापत सुटतात. तर ते हे आहे. पण ते आता हे नशिबाने तुम्हाला काही प्रकाशक असे जर ज्याच्यावर संस्कार करणारे मिळाले तर ते तुमचंही भाग्य आहे. नाहीतर का जाईल त्याच्यातच. पण मला असं वाटतं की तुमच्या चौघांच्या बोलण्यातला जो एक दुवा मला आज सापडला तो म्हणजे मला वाटतं शांताबाई शेळके यांनी एक पाणी मध्ये असं म्हणून ठेवलंय की अनुभवाची अस्सलता जितकी तुमची असेल तितकं तुमचं लिखाण तेजस्वी होतं. तर तुम्ही आम्हाला चौघांनी इथे वेगवेगळ्या पद्धतीने लिहित राहा आणि तुमची दर्जा काय आहे किंवा तुमची गुणवत्ता काय आहे किंवा लेखन काय तुमच्या प्रतीचं आहे ह्याचा विचार करू नका. ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला अतिशय प्रेरणादायी संदेश दिलेला आहे. त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आता आपण मला वाटतं पुढच्या भागाकडे वळूया. लिहायचं कसं, लिहावे नेटके असं आम्ही त्याला नाव दिलंय. लिहावे नेटकेच्या पूर्वी मी सांगतो की आता ही कलाकार मंडळी आहे त्यांचं नांदी नाटक आहे. नांदी नाटकात काही नाहीये, ते पार्ट्स आहेत जुन्या नाटकातले. पण त्याचं जे स्क्रिप्ट आहे मूळ त्यातच एवढं दमदार आहे की त्याने अगदी बरोबर ते स्क्रिप्ट पकडलेलं आहे. बाकी काही ते मागे झालेले प्रयोगातले काही भाग आहेत पण त्या स्क्रिप्ट मध्ये एवढी दमदार आहे की त्याच्यासाठी त्या लेखकाचे अगदी पूर्ण 100% मार्क्स त्याला आहे. त्यामुळे लिखाण अगदी बघा ते महत्वाचं. तुम्ही लिहित जा. सो थँक्यू व्हेरी मच. आणि मला
ठिकाणी मी चिन्मय मांडलेकर आणि जितेंद्र जोशी यांना विनंती करते की तुम्ही रंगमंचावर यावं. त्यांच्या नावापुढे रंगमंचच येतो, व्यासपीठ नाही, पण ठीक आहे. व्यासपीठावर या. या मांडलेकर. तर आपल्यापैकी अनेकांना विशेषतः इथे आल्यानंतर काही ना काही वेगळे अनुभव येत असतात आणि एखादी कल्पना अशी सुचून जाते, पण त्या कल्पनेचा पूर्ण लेख कसा करायचा किंवा करावा की नाही, किंवा त्या कल्पनेचा लेख करण्यात त्याला पोटेन्शियल आहे की नाही, हे सगळे प्रश्न आपल्या पुढे असतात. तर त्याच्यामुळे मुळात एखादी कल्पना आपल्या डोक्यात असल्यापासून त्याचा पूर्ण लेख किंवा कादंबरी किंवा काय तुम्हाला स्वरूपात घ्यायचं ते कसं करावं, तर इथपासून सुरुवात असते. तर मी तुम्हाला ते बोलायला नाही सांगते की कादंबरी कशी लिहायची. मी एक सांगतो, मला कळलंय कळलं तर मी सांगते काय होणार आहे. मी ऐकायला आलेलो आहे. मला आता या चौघांनी जे इथे विचार मांडले मला खूप बरं वाटलं मला ऐकून स्वतःला. लिखाणाशी संबंध तसा एक लिखाणावर घर चालवणं म्हणजे काय, किंवा ते इतक्या प्रामाणिकपणा मला वाटतं वाईट लिहिणाऱ्या माणसात सुद्धा असतो, कारण शेवटी वाईट लिहिण्यासाठी सुद्धा शाई तेवढीच लागते, पानं तेवढीच जातात. परंतु त्याच्याबद्दल सजग राहून ते लिखाण करणं हे चिन्मयनं खूप अधिक केलेलं आहे. त्याची अनेक नाटकं, अनेक मालिका, आणि ते त्याच्याबद्दल त्यानं बोलावं आणि त्यानंच बोलावं. ही ऐकेल असं चिन तू बोलता नाही, पण हा जी तुझी मॉडेस्टी आहे, महाराष्ट्राचा नॅशनल अँथम ज्याला म्हणतात, ते कोंबडी पळाली हे गाण्यापासून ते जिजूच्या अनेक उत्तमोत्तम कविता, अगदी काल रात्री त्यांनी मला त्याची एक नवीन कविता रात्री 2:30 वाजता ऐकवली. त्यामुळे खरं तर आतून मनापासून लिहिणारा जितू आहे. मी मागणी तसा पुरवठा लिहिणारा लेखक आहे. कारण मी स्वतः कधीच लेखक होईन असं मला वाटलं नव्हतं, ते फार ॲक्सिडेंटली सुरू झालं. पण एनिवे, आपण ज्या विषय आहेत त्या धरून बोलूया. जितू बोल सुरू. बरं, जे आठवतं ते आगळ पगळा काय. एकतर मुळात प्रकाशक इथे बसलेले आहेत, संपादक इथे बसलेले आहेत. त्यामुळे आता जर एखादं छापलं गेलं असं तेही छापलं जाणार. पण असं मला एक फार सुंदर अशी गोष्ट वाचल्याची आठवते. 2-3 गोष्टी ज्या आठवतात त्या तुमच्याशी शेअर करेन. एक म्हणजे कोणीतरी विचारलं की तुम्ही लिहिता खूप छान, तर तुम्ही काय वाचता. तर एकाने उत्तर दिलं, त्याला विचारलं होतं की गाय जी असते, गाय दूध देते, ती कडवा उत्तम खात असेल तर जास्त दूध देईल, पण त्यासाठी ती स्वतः दूध पीत नाही. पण दूध देण्याची कॅपॅसिटी तिला फक्त एक बछडा हवा असतो, ज्याला पाहून पान्हा फुटतो. तर मला वाटतं पान्हा फुटतो का आपल्याला, तो जर फुटत असेल तर दूध येणार. आणि तुमचे मग तसंच आहे. किंवा एक ओशो म्हणतात तसं की मला खूप आवडतं ते त्यांचं जे उदाहरण त्यांनी दिले की झरोका खुलता है तो किरणें अंदर आ जाती हैं और कवि लिखने बैठ जाता है. जब तक झरोका खुला रहेगा किरणें आती रहेगी, कवि लिखता रहेगा. जैसे ही कवि उस कविता में सुधार करने लगता है तो वो कविता उसकी हो जाती है, और अगर वो सुधार नहीं करता तो वो उसकी रह जाती है. और भारत ये एक ही ऐसा देश है जहां पे कवियों को ऋषि कहा गया है. और ऋषि और कवि में एक फर्क ऐसा है कि ऋषि अपने हाथों से जब चाहे झरोका खोल सकता है, कवि की बस की बात नहीं होती. जब तक झरोका ना खोले उसको राह तकनी पडती है. तर मला वाटतं की ते आहे आतून वाटणं आहे का. बाकी प्रोसेस आणि हे चिन्मयच त्याच्याविषयी सांगू शकेल. पण वाटतंय का,
बरं अनेक तुकार कविता लिहिणारे पण असतात. म्हणजे मला स्वतःला आठवत आहे माझी अत्यंत तुकार प्रेमात पडल्या पडल्या होतं ना असं की स्वप्नात एक कंपल्शनच वाटतं मला तर असावं नाही का त्या प्रेमात पडलेच कविता करता असं काही नसतं करता. नंतर कळतं सखी तुझ्या मानेवर चंद्र रेंगाळतो माने सावित्रीवर चंद्र नभीचा वाटतं इतकं बोल होता की त्यावेळेला खरोखर पण किती सिरियसली गेली होती ही कविता असं वाटतं. आता लक्षात आलं की हा पण मग आपले जे पणजोबा आजोबा ज्यांनी कि अब मैं समझा तेरे रुखसार पे तिल का मतलब दौलत है उसने पे दरबान बिठा रखा है हे कधीतरी ऐकलेलं कुठेतरी आपण कसं लेखक हा मला वाटतं जसं आता यांनी नाव येतं तुकारामाचं बापरे मी खरं तर तुकारामांनी लिहिल्यानंतर खरं तर कुणीच लिहायची गरज नव्हती. अगदी तुकारामापर्यंत नको जायला विज्ञानने लिहिल्यानंतर कुसुमाग्रजांनी लिहिल्यानंतर बोरकरांनी लिहिल्यानंतर आम्ही कशाला कविता करायच्या पण तरी वाटतं आणि जे वाटणं जे आहे ना म्हणजे आता आपण बघतो ना आपल्या आई वडिलांनी लग्न केलं आपल्या आसपास इतकी लोक लग्न करतात आपण माहिती तरी आपण लग्न करतो तसं मला वाटतं लिखाणाचं असावं काहीतरी. अरे हो बाबा लिहिलंय ना लोकांनी कशाला तू लिहितोस कशाला उगाच पण नेमक प्रकाशकांचं काय म्हणा त्यांच्याकडे चांगली पुस्तकं त्याच्यावर ते निघत राहतील ना तुम्ही कशाला कष्ट घेता लिहिण्याचे असं अनेकांचं लिखाण वाचून वाटतं आपल्याला किंवा कविता वाचून पण असं होतं मला की कशासाठी आहे चांगल्या कविता वाचा आनंद घ्या. म्हणजे मला असं वाटतं गुलजार कविता लिहितात ना की जेव्हा 116 चांद की रातें एक तुम्हारे कान देखा थी गीली मेहंदी की खुशबू में झूठ मूठ के शिकवे कुछ झूठ मूठ के वादे भी कुछ याद करा दो वो भिजवा दो. तर तेव्हा माझ्या तोंडून जेव्हा वाण निघते मीच लिहित असतो की गुलजारची कविता ऐकल्यावर जर तुमच्या तोंडून वाण निघत असेल तर तुम्हीच लिहिली आहे फक्त ती तुम्हाला लिहिता आली नाही ते माध्यम त्याला लिहिता आलं नाही. ते समजणं खूप मला असं वाटतं तो आरसाच आहे ना. आपण जर एखाद्या माणसाला म्हणतो की हा माणूस लबाड आहे बरं का ती लबाडी तुमच्या आत असल्याशिवाय तुम्हाला समोरची लबाडी कळत नाही. तसंच ते आहे की तुमच्या आत चांगलं काहीतरी साहित्य असल्याशिवाय तुम्हाला समोरच्याला वाणही म्हणता येणार. जसं लंडनमध्ये मला लॉर्ड्सवर मॅच असेल ना तर मला पाहायला खूप आवडते टीव्हीवर लॉर्ड्सवर कारण त्यांना फरक पडत नाही फटका हा त्यांच्या प्लेअरनं मारलेला आहे का एखाद्या श्रीलंकेनं मारलं का इंडियन चांगल्या फटक्याला ते टाळ्या वाजवतात. त्यामुळे मला क्रिकेट कळू लागलं ते लंडन म्हणजे लॉर्ड्सवरचं क्रिकेट पाहता पाहता मला की हा याला चांगला फटका म्हणतात. तसं मला वाटतं की आपल्या आसपास जसं सर म्हणाले की पुस्तक किती खपलं जाणार आहे किंवा काय होणार आहे याच्याविषयी विचार न करता तुम्ही लिहा. तसंच मला वाटतं की तुम्हाला आतून काय छेदत जातं हे आतली वीण ग्रेसांची काहीतरी ओळ आहे त्यात आठवत नाही की असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला राधेस जो मिळाला तो एकटाची उरला. तर ते तुमच्यातल्या राधेला कुठला कृष्ण भावतोय कोणाची बासरी तुम्हाला आवडते त्याच्यावरच आहे असं मला वाटतं. खूप बोललो सॉरी बोल की अजून छान बोलू काहीतरी बोलतोय सिरियसली बोलतो. खरं तर मी आणि जितू आम्ही दोघंही जे लिहितो त्या दोन अत्यंत वेगळ्या गोष्टी आहेत. जितू जे लिहितो जितू मेनली कविता लिहितो आणि कवितेच्या बाबतीत मी थोडासा अशिक्षित आहे फार. मला चांगली कविता कळते मला वाईट कविता कळत नाही कारण कुठल्याही यमकाला यमक जुळवलं की मला आश्चर्य वाटायला कसं जमलं माझ्यासाठी कुठली कविता चांगली असते कारण ती गोष्ट मला जमली नाही कधीच करताना आली. पण लेख म्हणा कथा म्हणा कादंबऱ्या म्हणा किंवा ज्या फील्डमध्ये आम्ही स्पेशलाइज रायटिंग करतो ते म्हणजे स्क्रिप्ट लिहिणं एखाद्या गोष्टीसाठी ह्याला एक विशिष्ट ऑडियन्स डोळ्यासमोर असतो तुमच्या. म्हणजे आपण कुठलंही लिहितो मला असं वाटतं आपण जेव्हा कविता लिहितो तेव्हा सुद्धा ही कोणाला तरी ऐकवायची आहे हे कुठेतरी आपल्या डोक्यात असतं. तो कोणीही असू शकतो ती एक व्यक्ती असू शकते ती करोडो लोक असू शकतात. आणि मला असं वाटतं की इथे कुठेतरी मी नेमकं काय लिहायचं हे ठरत जातं की मी कोणासाठी हे लिहितोय वर मी काय लिहितोय हे बरेचदा अवलंबून असतं असं माझं मत आहे. कारण आपण कितीही म्हटलं की नाही स्वांताय सुखाय मी स्वतःसाठीच लिहितो वगैरे तर आपण डायरी लिखाण करतो नॉर्मली. आणि मला असं फार प्रामाणिकपणे वाटतं की डायरी जी आपण फार सिक्रेटिव्ह ठेवतो की ती कोणीच वाचता कामा नये ती सुद्धा
कधीतरी आपल्या नकळत कोणीतरी वाचावी अशी आपली फार सुप्त इच्छा असते. त्यामुळे आपलं लिखाण हे लोकांसाठी असतं, नाहीतर मग ते कागदावर उतरवण्याची गरज भासली नसती कधी. मनातल्या मनात कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसलो असतो, बोललो असतो स्वतःच आणि परत आलो. त्यामुळे आपण जेव्हा हे मान्य करतो की हे मी कोणासाठी तरी लिहितोय आणि हे जर मला कळत असेल की मी कोणासाठी लिहितोय, तर मला असं वाटतं की मी काय लिहिणार आहे हे सोपं जातं. म्हणजे मला असं नेहमीच वाटतं की द मोस्ट डिफिकल्ट थिंग अबाउट रायटिंग इज ऍक्च्युली डिसाइडिंग व्हॉट टू राईट. हाऊ टू राईट इज सोपे. मी नेमकं लिहू कशावर, काय लिहू. आणि मला असं वाटतं की त्याचं जेव्हा कंपल्शन येऊ लागतं की आता जसं तुमचं ग्रुप आहे, दर 2 महिन्यांनी तुम्हाला काहीतरी लिहायचंय, असे 2 काय असे 12 महिने असतील जेव्हा मला असं वाटेल नाही मला काहीच लिहावं असं वाटत नाही, तेव्हा खरंच काही लिहू नका. म्हणजे नाही गरज, म्हणजे लिहा फाडून टाका, लिहा स्वतःच वाचा किंवा लिहा घरच्यांना वाचवून दाखवा, तुम्हाला कदाचित ते म्हणतील नाही उत्तम लिहिलंय, हे अजून पुढे सरकव. पण जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की मी हे लिहिलंय, हे माझ्या डेस्कवरून आता पुढे कुठेतरी दाखवण्याच्या लायकीचं आहे, तोपर्यंत ते स्वतःसाठी लिहा, स्वतःसाठी ठेवा किंवा नका ठेवा. पण मला असं वाटतं की मला आता जसं मी मध्यंतरी लेख लिहायचो कलमनामा माझ्या साप्ताहिकात, मला सुरुवातीला खूप मजा वाटली, कारण ते एक असं माध्यम होतं जे मी कधीच एक्सप्लोअर केलं नव्हतं. आणि मला अचानक असं वाटू लागलं अरे माझ्याकडे बरेच विषय आहेत ज्याच्यावर मी लिहू शकतो, मला लिहावं असं वाटतं. पण साधारणपणे एक 12 लेख लिहिल्यानंतर मला कंटाळा आला आणि मला असं जाणवायला लागलं की आता ती शुक्रवारची डेडलाईन, शुक्रवारी कारण ते छापून यायचं सगळं, मला गुरुवारपर्यंत मी लिहायला सुद्धा बसायचो. आणि बुधवारी अचानक रात्री असं व्हायचं आईला शुक्रवारी आपल्याला लिहून द्यायचं, तर मग काय, मग पेपर उचलायचो, काय पेपरांमध्ये काय कशावर लिहिलं, चला आता ह्याच्यावर लिहिलं. असं ते जेव्हा व्हायला लागलं तेव्हा मी थांबलो. म्हणजे मी त्यांना फोन करून सांगितलं की आता मला नाहीच येत होते. त्याच्यावर ते संपादक त्या साप्ताहिकाचे जे होते युवराज मोहिते, ते म्हणाले नाही तू मस्त लिहितोय, पॉप्युलर होते तुझं खूप, तू लिही ना अजून. म्हटलं अजून लिहित राहिलं तर ते लवकरच अनपॉप्युलर होईल, त्यामुळे आता मी इथे थांबतो, आता मला हे आपण वेळ घेऊ. पाहिलं मी अजून 3 महिन्यांनी परत लिहायला लागेल. आणि तसं झालंही. मी कलमनामासाठी जे सकल हृदया नावाचं एक हे लिहित होतो सगळं, जवळजवळ आता त्या दिवशी मोजून पाहिलं तर 50-60 लेख लिहून झाले. पण ते मी ठरवून लिहिले नव्हते की मला 50-60 लिहायचे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात आधी मला काय लिहायचंय हे जर तुमचं नक्की ठरत असेल, मग त्याच्यानंतर प्रश्न येतो की मला जे लिहायचंय ते कुठल्या फॉर्ममध्ये मी लिहू शकेन. मग त्याच्यावर मी कविता लिहायची, मी त्याच्यावर कथा लिहायची, मी त्याच्यावर कादंबरी लिहायची, मी त्याच्यावर एकांकिका लिहायची, मी त्याच्यावर एक ललित लेख लिहायचा. कधी कधी असं होतं की अत्यंत उत्स्फूर्तपणे आपल्याला काहीतरी लिहावं असं वाटतं. म्हणजे एखादी घटना घडते आणि हल्ली तर खूप मीडियम्स अवेलेबल आहेत. फेसबुकवरची कमेंट सुद्धा काही लोकांची खूप वाचनीय असते, ते अत्यंत कमी शब्दांमध्ये किंवा अत्यंत बरेचदा पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहितात, पण ते वाचण्यासारखे असतात. हे एक उत्स्फूर्त लिखाण आपण करून टाकतो. आणि मग जर असं वाटत असेल की नाही ह्याच्यावर आता मला काहीतरी अजून करायचं आहे, ह्याच्यावर काहीतरी अजून लिहावं असं वाटते, तर बसून लिहायला काहीच हरकत नाही. फक्त मला मगाशी आम्ही बोलत होतो आशिष बरोबर खाली, तेव्हा त्यांनी विचारलं, मला एकच कळलंय लिखाण करू लागल्यानंतर की लिखाण ही येता जाता उठता बसता करायची गोष्ट नक्कीच नाही. बसता करायची गोष्ट आहे, एका जागी बसून एक डेस्कवर बसून ती करायची गोष्ट आहे. आणि त्याला एक थोडीशी शिस्त जर असेल तर मला असं वाटतं की सामान्य माणसाचा लेखक होऊ शकतो. तो चांगला वाईट महान थोर हा नंतरचा भाग झाला, पण लेखक म्हणून घेण्यासाठी किंवा लेखक होण्यासाठी मुळात आधी बसून लिहिण्याची गरज आहे. ते बसून लिहिलेलं वाचून किती लोकांना दाखवायचं, ते कोण वाचून बघेल किंवा नाही बघणार हा नंतरचा भाग आहे. पण मला असं वाटतं की आधी बसून लिहिणं हे फारच गरजेचं आहे. आणि मला कधी कधी असं वाटतं की बरेचदा आपण तेच राहून जातं करायचं, बाकी सगळं करता येतं.